गुड आफ्टरनून एव्हरीवन. आज आपण MG1 मधील 309 हा यातील पहिला जो ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर तो टॉपिक आपण काय करायचा आहे, घ्यायचा आहे. तर ॲडव्हर्टाइजमेंट, आता तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट माहिती आहे, सगळीकडे आहे. आपण डे टू डे लाईफमध्ये आपण एव्हरीडे आपण जाहिरात पाहतो. कुठेही गेलं, रोडवर गेलं तरी पण आपल्याला 4-5 जाहिराती तर सहज 1-2 पावलांवर दिसतात. टीव्हीवर गेलो, एखादी सिरियल पाहायची असेल तर आपल्याला 5 मिनिट तरी आपण त्या जाहिराती बघत असतो. आणि त्या इतक्या जाहिराती आपल्या काय असतात, पाठ असतात, पाठ केलेल्या असतात. इतकं पाठ आपण ते नकळतपणे पाठ झालेलं असतं, इतकं बंबार्डिंग आपल्याला ह्याचं झालेलं असतं. म्हणजे एखादी सिरियल, पिक्चर जर आपण टीव्हीवर पाहत असू तर ॲडव्हर्टाईज शिवाय ती पूर्ण होणारच नाही. ही पूर्ण कन्सेप्ट आपल्याकडे काय आहे लक्षात आता येते. म्हणजे सगळीकडे गेले तर ॲडव्हर्टाइजमेंट आहे. कुठे मासिक उघडलं तर आपल्याला 4 पानांच्या पलीकडे लगेचच आपल्याला काय होतं, ॲडव्हर्टाइजमेंट दिसतं. म्हणजे इतकं आपण काय केलेलं आहे, ॲडव्हर्टाइजमेंट बघतोय आपण. आता बघा, आपण थोडीशी प्रस्तावना बघूयात. थोडी आता मी केलीच आहे इंट्रोडक्शन. इन अवर डे टू डे लाईफ we watch, read and listen various advertisement on TV, news, magazines and radio. Such advertisement which are the published in various media unconsciously became a part of our life. म्हणजे ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती आपली काय झालेलं आहे तर पार्ट ऑफ अवर लाईफ झालेलं आहे. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट शिवाय आपण आता जगू शकणार नाही, इतकं आपलं काय झालेलं आहे, हा राहिलेला आहे की आपण माहिती कुठनं मिळणार आहे, आपल्याला फक्त जाहिरातीतून माहिती मिळेल असंच फक्त आता काय झालेलं आहे, चित्र उभं झालेलं आहे. इतका मास कम्युनिकेशन आपलं काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. पुढे बघूया. आता ॲडव्हर्टाइजमेंट, याच्यात हा सगळा टॉपिक आपण पाहणार आहोत. त्याच्यामधले जे व्याख्या ज्या आहेत ॲडव्हर्टाइजमेंट मिनिंग आपण बघूयात. सील बॉइलिंग, अकॉर्डिंग टू द सील बॉइलिंग काय म्हणतायत, अन आर्ट ऑफ क्रिएटिंग डिमांड फॉर गुड्स और सर्व्हिसेस. सील बॉइलिंग काय म्हणतायत तर वस्तू आणि सेवेसाठी मागणी निर्माण करण्याच्या कलेला जाहिरात असे म्हणतात. म्हणजे जाहिरात काय आहे तर वस्तू आणि सेवा जी आहे ती त्या जाहिरातीतून काय होते, मागणी जास्त वाढत राहते. अकॉर्डिंग टू द वेबस्टर, पुढे ॲडव्हर्टाइजमेंट मीन्स पब्लिशिंग द इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स अँड सर्व्हिसेस टू द पीपल. आता मराठी अर्थ बघूयात आपण. जाहिरात म्हणजे लोकांना माहिती करून देण्यासाठी वस्तू आणि सेवेची केलेली प्रसिद्धी. आणि वस्तू, जाहिरात ही काय आहे तर वस्तू आणि सेवेची प्रसिद्धी काय केली जाते. आता पुढे आपण जाहिरात आणि प्रसिद्धी याच्यामध्ये काय फरक आहे तो आपण काय करणार आहे, बघणार आहोत. थर्ड काय सांगितलेलं आहे, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन शिकागो यांनी काय म्हटलेलं आहे, एनी पेड फॉर्म ऑफ नॉन प्रोफेशनल प्रेझेंटेशन ऑफ आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस बाय अन आयडेंटिफाईड स्पॉन्सर. मराठीत बघूया त्याचं. किंमत देऊन अवैयक्तिक माध्यमातून कल्पना, वस्तू, सेवा खात्रीपूर्वकरित्या प्रस्तुत करण्याच्या प्रकारात जाहिरात असे म्हणतात. म्हणजे ह्या जाहिरातींचे काय झालेले आपण 3 व्याख्या पाहिलेल्या आहेत. आता या व्याख्यांमधून आपल्याला काय माहिती होत आहे किंवा काय आपण बघतोय तर ते बघूयात आपण. म्हणजे फ्रॉम ऑल द अबोव डेफिनेशन्स वी कॅन आयडेंटिफाय द फॉलोइंग कॉमन अँड इम्पॉर्टंट पॉइंट्स. तर कुठले इम्पॉर्टंट पॉइंट्स तर स्पॉन्सर कोण आहे ते आपल्याला कळतंय. पेड फॉर्म, म्हणजे हा पेड फॉर्म आहे, म्हणजे पैसे देऊन आपल्याला काय करायचा आहे तो जी जाहिरात असते ती आपण निर्माण करतो. नॉन प्रोफेशनल प्रेझेंटेशन आहे ते. गुड सर्व्हिस और आयडियाज, म्हणजे या सगळ्या सेवा ज्या आहेत, वस्तू, माल, सेवा, कल्पना या सगळ्या आपल्याला काय तिथे मिळतात. नॉन प्रोफेशनल प्रेझेंटेशन म्हणजे अवैयक्तिक सादरीकरण काय आहे ते आहे. म्हणजे व्यक्तिगत विक्रीमध्ये विक्रीच्या मालाचे सादरीकरण ग्राहकांना करतात, परंतु इथे व्यक्तिगत स्वरूपाच्या काहीही केले जात नाही, तर निवडलेल्या माध्यमातून सर्वांना आवाहन केले जाते. व्यक्तिगत काही नसतं, त्यांचं स्वतःचं काही नसतं, तर फक्त आवाहन केलं जातं की या वस्तू आहेत आणि ह्या तुम्ही घेतल्या तर असं होईल किंवा तसं होईल किंवा हे फायदे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, ह्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये केल्या जातात. आता आपण अजूनही डीपली आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट बघायचे. तर नेचर ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरातींचे स्वरूप जे आहे ते जाहिरातींचे स्वरूप आपल्याला काय करायचंय, बघायचंय. कुठल्या स्वरूपाच्या आता जाहिराती, म्हणजे जाहिरात जे आहे त्याचं स्वरूपच काय आहे. ॲज अन आर्ट, जाहिरात ही कशी आहे, कला आहे जाहिरात ही. मस्ट हॅव क्रिएट माइंड हार्डवर्किंग नेचर कपल्ड विथ द इंटेलेक्ट और विजडम. हे जे आहे ते जाहिरात ही एक कला आहे असे काय झालेलं आहे, म्हटलेलं आहे. कारण जाहिरातीची निर्मिती करण्यासाठी
त्या क्षेत्रातील व्यक्तीला नवनवीन कल्पनांना जन्म काय करावा द्यावा लागतो. म्हणजे की आपलं जे इंटेलिजंट आहे ते आपल्याला तिथे दाखवावं लागतं. स्वातंत्र्य जे आहे ते दाखवावं काय करावं लागतं, तिथे दाखवावं लागतं. दुसरं काय, ॲज अ सायन्स ॲडव्हर्टाइजमेंट इज ॲज अ सायन्स. म्हणजे जाहिरात हे काय एक शास्त्र आहे. कारण कोणत्याही शास्त्रात आधारभूत माहिती तसेच आकडेवारीनुसार त्याचे विश्लेषण आणि काय केलं जातं, अभ्यास करून निष्कर्ष काढले जातात. तसंच एखाद्या वस्तूची जर आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर आपल्याला त्याचा अभ्यास, त्याचे ऑब्जेक्टिव्हज आणि जे काही प्लॅन आहे की कशासाठी आपल्याला ती जाहिरात करायची आहे ते सगळं आपल्याला काय करावं लागतं, समोर ठेवावं लागतं आणि मगच आपल्याला जाहिरात जी आहे ती यशस्वी करू शकतो आपण. ॲज अ प्रोफेशन, आता ही जाहिरात पण काय आहे, ॲज अ प्रोफेशन म्हणून पण काय केली जाते, निवडली जातात. क्वालिटीज लाईक द ॲडॉक्वेट नॉलेज, प्रॉपर एज्युकेशन अँड सुटेबल एक्सपिरियन्स प्ले विटल रोल. म्हणजे की नॉलेज, प्रॉपर एज्युकेशन, हायली क्वालिफाईड, सुटेबल एक्सपिरियन्स पण लागतो. आणि जरी या क्षेत्रामध्ये जर आपल्याला ॲज अ प्रोफेशन म्हणून उतरायचं असेल तर एक्सपिरियन्स मस्ट काय करतो, आपल्याला कन्सिडर करतो. एक वेळी शिक्षण थोडं कमी असलं तरी चालेल, परंतु एक्सपिरियन्स जो आहे, अनुभव जो आहे, तो अनुभव या क्षेत्रामध्ये जास्त काय केला जातो, विटल रोल प्ले करतो. नेक्स्ट आपण बघूया स्कोप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट यांची व्याप्ती जी आहे ती कशी आहे, तर कम्युनिकेशन, संज्ञापन, कम्युनिकेशन फ्रॉम द स्पॉन्सर टू द पोटेन्शियल कस्टमर. जे मालाबद्दल आणि उत्पादकाबद्दल माहितीचे तसेच एखादी कल्पना, सेवा यांचे संदेशवहन प्रस्तुतकर्त्यासमोर भावी ग्राहकांपर्यंत काय केलं जातं. म्हणजे की आमचा हा कंपनीचा माल आहे, या क्वालिटीज आहेत, हे फायदे आहेत आणि एवढे आमच्याकडे काय आहेत, ब्रँड आहेत, इतक्या वस्तू आमच्या मिळतात, हे सगळं काय केलं जातं, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सांगितलं जातं. सेकंड काय आहे, क्रिएटिंग अँड इमेज. म्हणजे प्रतिमा निर्माण केली जाते ऍडव्हर्टाइजमेंट. एखादी वस्तू आहे त्याची इमेज निर्माण केली जाते ग्राहकांच्या मनामध्ये. क्रिएट्स गुड इमेज इन द माइंड ऑफ द पीपल अबाउट कंपनी, प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस. काय सर्व्हिस आहे, प्रोडक्ट काय आहे, कंपनी काय आहे, हे सगळं काय केलं जातं, तिथे सांगितलं जातं. थर्ड, इन्क्रीज इन सेल्स. वस्तुप्रत निष्ठा काय केली जाते तिथे, increases in sales. Above mentioned functions of advertisement, we can say that advertisement perform various function of the producer. म्हणजे हे सगळे जे आहे ते ऍडव्हर्टाइजमेंट परफॉर्म व्हेरियस फंक्शन्स, म्हणजे वेगवेगळ्या कार्यातून काय केलं जातं, ऍडव्हर्टाइजमेंट वेगवेगळी केली जाते. आता बघा, आपण स्कोप आणि स्वरूप जेव्हा बघितलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट अँड पर्सनल सेलिंग याच्यामधला जो फरक आहे तो आपल्याला काय करायचा आहे, बघायचा. म्हणजे पर्सनल सेलिंग मध्ये पण वस्तूच विकली जाते, ऍडव्हर्टाइजमेंट मधनं पण वस्तूच विकली जाते, परंतु आपल्याला काय करायचंय, हे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्यातला फरक जो आहे तो फरक आपल्याला बघायचा आहे. ऍडव्हर्टाइजमेंट नॉन प्रोफेशनल प्रेझेंटेशन थ्रू डिफरंट मीडिया. जाहिरात ही व्यक्तीविना विविध माध्यमातून मालाचे संदेशवहन व सादरीकरण करत असते. द सेलर बाय इन्फॉर्मिंग द प्रोडक्ट मोटिवेट्स आणि कन्व्हिन्स द कस्टमर. आणि पर्सनल याच्यामध्ये काय केलं जातं, तर फक्त मोटिवेट्स आणि कन्व्हिन्स केलं जातं की ही माहिती आहे आणि त्याच्यामध्ये हे प्रोडक्ट आहेत, एवढंच काय केलं जातं, दिलं जातं. आता ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मास कम्युनिकेशन, म्हणजे ऍडव्हर्टाइज मध्ये एकाच वेळी हजारो लाखो व्यक्तींसमोर आपण काय करू शकतो, ही माहिती पोहोचू शकतो. पर्सनल सेलिंग मध्ये सेलिंग इज लिमिट टू पर्टिक्युलर कस्टमर. म्हणजे की हे जे आहे पर्सनल सेलिंग याच्यामध्ये लिमिट्स आहेत, आपण काही ग्रुपवर काही लोकांपर्यंतच आपण काय करू शकतो, हे पोहोचू शकतो. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये अट्रॅक्ट मेनी कस्टमर्स ऍट अ टाइम. म्हणजे ऍट अ टाइम आपण खूप कस्टमर्स आपण काय करू शकतो, अट्रॅक्ट करू शकतो. रिचेस व्हेरी लिमिट क्राउडेड. आता इथे जे पर्सनल सेलिंग मध्ये आपण व्हेरी लिमिट क्राउडेड मध्ये आपण काय करू शकतो, रीच होऊ शकतो. देर इज नो फीडबॅक ऑफ द कस्टमर. म्हणजे कस्टमरचा कुठलाही फीडबॅक काय केला जात नाही, आपल्याला इथे दिला जात नाही. हिअर इज अ फीडबॅक टू कस्टमर. आणि पर्सनल सेलिंग मध्ये आपल्याला लगेच फीडबॅक काय केला जातो, दिला जातो. आणि या फीडबॅक वरून
आपण आपल्या वस्तूंमध्ये किंवा इतर काही त्रुटी असतील त्या त्रुटी काय करू शकतो, बदलू शकतो, किंवा ग्राहकांच्या इच्छेनुसार मागणीनुसार आपण त्यामध्ये बदल करू शकतो. वन वे कम्युनिकेशन, ऍडव्हर्टाइजमेंट ही वन वे कम्युनिकेशन म्हणजे फक्त आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघू शकतो आणि आपल्याला काही वाटतं ते आपण तिथपर्यंत काय करू शकत नाही, पोहोचू शकत नाही. इथे टू वे कम्युनिकेशन आहे. आपण समोरासमोर असल्यामुळे काय होतं, तर आपल्याला ते टू वे कम्युनिकेशन काय होत असतं म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आणि पर्सनल सेलिंग याच्यामध्ये काय हा फरक आहे. पुढे बघूयात आपण. लेट्स ऍडव्हर्टाइजमेंट अँड सेल्स प्रमोशन स्कीम. याच्यामध्ये डिफरन्सेस आहे. ऍडव्हर्टाइजमेंट आणि सेल्स प्रमोशन स्कीम जी आहे त्याच्यामध्ये देर इज नो डायरेक्ट अटेम्प्ट बट ओनली अपील इज मेड. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये फक्त आपण अपील करू शकतो, आवाहन करू शकतो. सेल्स प्रमोशन स्कीम मध्ये काय केलं जातं, तर द कस्टमर्स आर इंड्युस्ड टू बाय द प्रोडक्ट सच अ गिफ्ट, डिस्काउंट, लकी ड्रॉज. म्हणजे या सेल्स प्रमोशन मध्ये आपल्याला गिफ्ट दिले जातात, डिस्काउंट दिले जातात, लकी ड्रॉज काय केले जातात, दिले जातात. आणि त्याच्यामुळे काय होतं, ते प्रमोशन केलं जातं की हे प्रोडक्ट तुम्ही वापरा फ्री मधलं, किंवा हे घेतलं तर आम्हाला हे गिफ्ट मिळेल, किंवा लकी ड्रॉ कुपन मिळतील, मग लकी ड्रॉ मध्ये मग आपल्याला काय काय वेगवेगळ्या गोष्टी मिळतील, म्हणून ही काय करा, वस्तू खरेदी करा, असं काय केलं जातं, दिलं जातं. तसं जाहिरातीमध्ये फक्त काय केलं जातं, अपील केलं जातं. अँड ऍडव्हर्टाइजमेंट अँड ऍडव्हर्टाइजमेंट अँड इन्व्हेस्टमेंट फॉर फ्युचर. म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट दिली आणि वाचली आणि म्हणून लगेच सेल झाला प्रोडक्ट, असं काही होत नाही. तर ती भविष्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ते प्रोडक्ट आणि तुम्ही घेऊ शकाल, याचे जास्त चान्सेस काय केले जातात, दिले जातात. इज टू मॅक्झिमाइज सेल्स ऍट अ अर्लियर. आणि या सेल्स प्रमोशन स्कीम मध्ये काय केलं जातं, जास्तीत जास्त लवकरात लवकर काय केलं जातं, सेल्स केले जातात. हाच काय असतो, टार्गेट असतो. अंडरटेकन फॉर लॉंग पिरियड. आता ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय केलं तर लॉंग पिरियड काय केला जातो, अंडरटेकन केला जातो. इथे सेल्स प्रमोशन स्कीम मध्ये अंडरटेकन फॉर अ शॉर्ट पिरियड. हे जे असतं ते शॉर्ट पिरियड मध्ये काय केले जाते, सांगितलं जातं, किंवा शॉर्ट पिरियडच असतो हा, की सेल्स प्रमोशन स्कीम जर बंद पडल्या तर आपण काय करू शकणार नाही, जास्त सेल होणार नाही. तसं हे ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये लॉंग पिरियड असतो आणि लॉंग पिरियड मध्ये सेलिंग काय होऊ शकतं. नेक्स्ट, ऍडव्हर्टाइजमेंट अँड पब्लिसिटी. म्हणजे जाहिरात आणि प्रसिद्धी. म्हणजे मागे मी तुम्हाला ते लेक्चर सुरू व्हायच्या आधीच मी म्हटलं की ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात आणि प्रसिद्धी याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. आता कशामध्ये फरक आहे तर बघा, मिनिंग म्हणजे अर्थ. इट्स अ पेड फॉर्म डेलिबरेटली कॅरीड आउट ऑफ नॉन प्रोफेशनल प्रेझेंटेशन अबाउट द आयडियाज, गुड्स अँड सर्व्हिसेस. किंमत देऊन अवैयक्तिक माध्यमातून कल्पना, वस्तू किंवा सेवा बाजारात खात्रीपूर्वकरित्या प्रस्तुत करण्याच्या प्रकारात जाहिरात कला असे म्हटलं झालेलं आहे. जाहिरातीला म्हणजे अर्थ जो आहे तो. पब्लिसिटी, स्प्रेडिंग द इम्पॉर्टंट न्यूज अबाउट द सर्व्हिस, गुड्स, ऑर्गनायझेशन विदाउट पेइंग एनिथिंग फॉर सच न्यूज. वस्तू, सेवा, संस्था किंवा व्यक्ती यांच्याविषयी महत्व असलेली बातमी निदर्शनास आणून देणे म्हणजे प्रसिद्धी होय. आणि यासाठी काय केलं जात नाही, पब्लिसिटीमध्ये खर्च काय केला जात नाही आणि ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये खर्च केला जातो. आता स्कोप व्याप्ती काय आहे, इट्स अ नॅरो कन्सेप्ट. म्हणजे जाहिराती संज्ञा संकुचित आहे. बॉर्डर कन्सेप्ट, पब्लिसिटी ही बॉर्डर कन्सेप्ट आहे. कारण प्रसिद्धी कला ही व्यापक संज्ञा आहे. कारण ही प्रसिद्धी कुठपर्यंत होऊ शकेल हे आपण कुणीही काय करू शकत नाही, सांगू शकत नाही. प्राइस अँड कॉस्ट म्हणजे मोबदला काय आहे, इट्स अ पेड फॉर्म. म्हणजे जाहिरात आपण पैसे दिले तरच जाहिरात काय केली जाते, केली जाते. मनी इज नॉट रिक्वायर्ड फॉर द पब्लिसिटी. पब्लिसिटी मध्ये मनी इज नॉट रिक्वायर्ड. लॉस इज देअर इफ ऍडव्हर्टाइजमेंट इज इग्नोर्ड. म्हणजे जर ग्राहकांनी जर ऍडव्हर्टाइजमेंट इग्नोर केली तर खप होणार नाही मालाचा आणि त्याच्यामुळे दिलेले जे जाहिरातीसाठी पैसे आहेत त्याचा पण काय होतं, लॉस होऊ शकेल. त्याचबरोबर वस्तूही काय होणार नाही, विकल्या जाणार नाही. आणि पब्लिसिटीमध्ये काहीही पब्लिसिटी झाली तरी पण तिथे लॉस नसतो, कारण जाहिरातीसाठी आपण कुठलाही पैसा काय झालेला नसतो, दिलेला नसतो. स्पॉन्सर कॅन बी आयडेंटिफाईड इझिली. म्हणजे ऍडव्हर्टाइज मध्ये स्पॉन्सर कोण आहे हे आपल्याला काय होतं, कळतं. म्हणजे समजा बजाजची जर जाहिरात असेल तर बजाज जे आहेत त्यांचा मालक जो आहे तोच काय करतोय, स्पॉन्सर होतोय हे आपल्याला कळत असतं. किंवा गोदरेज
फ्रीजची जाहिरात असेल किंवा काही इतर गोष्टी असतील त्यांच्या, तर गोदरेजचा मालक किंवा ती जी कंपनी आहे ती स्पॉन्सर आहे आपल्याला कळत असतं. आणि ह्या पब्लिसिटीमध्ये व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय, म्हणजे एखाद्या वस्तूची जर पब्लिसिटी होत असेल तर त्याचा स्पॉन्सर कोण आहे वी कुड नॉट फाइंड इझिली. ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये अपील कॅन बी मेड, अपील आवाहन केलं जातं ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये. अपील कॅनॉट बी मेड म्हणजे तुम्ही ह्या पब्लिसिटीमध्ये काय होतं प्रसिद्धीमध्ये, तर तुम्ही घ्या किंवा ना घेऊ, आपण सहज सांगून जातो ही वस्तू छान आहे बरं का, आणि ही मस्त इथे इथे मिळते, आणि खूप छान आहे सर्व्हिस तिथे वगैरे, ही जी प्रसिद्धी पब्लिसिटी आहे, तर आपण ते म्हणत नाही तू घेच आता जाऊन तिकडे, असं होत नाही. तर ते डिपेंड असतं घ्यायचं किंवा नाही घ्यायचं. आता ऍडव्हर्टाइजमेंट कंट्रोलमध्ये काय आहे, तर कंट्रोल डायरेक्ट कंट्रोल ऑफ स्पॉन्सर, म्हणजे स्पॉन्सरचा कंट्रोल असतो ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये. पब्लिसिटीमध्ये नो कंट्रोल ओव्हर पब्लिसिटी, म्हणजे कुठलाही कंट्रोल काय नसतो ह्या पब्लिसिटीमध्ये नसतो. बघा आता आपण पुढे जाऊया. ऍडव्हर्टायझिंग मेसेज, ऍडव्हर्टाइज मध्ये संदेश काय आहे, ऍडव्हर्टायझिंग मेसेज जो आहे त्या जाहिरातीचा संदेश काय आहे ते बघायचं आपल्याला. त्याआधी जाहिरात आणि जनसंपर्क हा जो टॉपिक आहे तो आपल्याकडे दिलेला आहे, तो अगदी सोपा आहे आणि तो तुम्हाला वाचूनही समजणार आहे. ऍडव्हर्टायझिंग मेसेज, नेचर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, द प्रोडक्ट इज बेनिफिशियल टू होम, इट्स युटिलिटी, एक्सेट्रा. थर्ड, silent feature of the product. Fourth, how the customer and consumer will be benefited. Fifth, comparative difference along with the other product in the market. Sixth, important instructions about the uses of the product. हे मेसेज आहे हा ऍडव्हर्टाइजमेंट मधला. ऍडव्हर्टायझिंग मेसेज स्ट्रक्चर, आता हे संदेशाची जी रचना आहे ती कशी आहे, तर ड्रॉइंग कन्क्लुजन. ड्रॉइंग कन्क्लुजन मध्ये जाहिरात लवकर समजण्यासाठी जाहिरातीतून निष्कर्ष काढण्याजोगा संदेश तयार करावा लागतो, आणि हे निष्कर्ष थोड्या शब्दांमध्ये काय केला जातो सांगावा लागतो. जाहिरात जी असते ती काही खूप मोठी असते अशातलाही भाग नाही, टीव्हीवर असेल तर काही सेकंदाची काय असते ती जाहिरात असते. त्यामुळे कुठलं कन्क्लुजन, निष्कर्ष कुठला आहे तो पहिल्यांदा काय केला लागतो त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघावा लागतो. रिपिटेशन आणि फ्रिक्वेन्सी, म्हणजे वारंवारता किती आहे, किती रिपीट करायचं आपल्याला, हेही महत्वाचं आहे. वन वेज टू वेज ऍडव्हर्टाइजमेंट, म्हणजे एकेरी विरुद्ध दुहेरी जाहिरात आहे का, म्हणजे एखादा प्रोडक्ट आहे आणि दुसरं कुठलं तरी प्रोडक्ट ठेवलंय आणि मग त्या प्रोडक्ट पेक्षा आपलं प्रोडक्ट किती चांगलं आहे हे दाखवायचं काय असतं, दाखवलं जातं. वन वे मध्ये मग काय केलं जातं, त्याचे फीचर्स दाखवले जातात, मग आमचंच प्रोडक्ट फक्त चांगलं आहे असं. पण त्यापेक्षा वन वे पेक्षा वन वे टू वेज हे जे आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला काय केलं जातं, दाखवलं जातं. म्हणजे टूथपेस्ट असेल, सोप असेल, अशा जाहिरातींमध्ये बघा वन वेज टू वेज ह्या ऍडव्हर्टाइजमेंटचा काय केला जातो, उपयोग केला जातो. आणि कंपॅरेटिव्ह म्हणजे तुलनात्मक फायदे पण काय केले जातात, दाखवले जातात, की बाबा हे वापरलं तर हे होईल, डव साबण वापरला तर मग तुमचं काय होणार, स्किन गोरी होईल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुलनात्मक केल्या जातात. किंवा एखादा साबण दाखवून मग ते किती गळतोय आणि मग आमचा साबण कसा गळत नाही हे पण काय केलं जातं, दाखवलं जातं. पुढे बघूयात आपण टाइप्स ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट. आता ऍडव्हर्टाइजमेंटचे टाइप्स किती आहेत ते आपल्याला काय करायचे, बघायचे. आता प्रत्येक वेळी आपण ऍडव्हर्टाइजमेंट बघतो पण ती फक्त एकाच ह्याच्या असतात का, तर नाही. ऍडव्हर्टाइजमेंट वेगवेगळ्या फील्ड मधले असतात, वेगवेगळी गरज असते, ग्राहकांची असते, कमर्शियल असतात, इतरही गोष्टींच्या असतात, सरकारही काही काही जाहिराती देत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात, जाहिराती असतात. ते आपण आता ह्या ज्या आहेत टाइप्स ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट हे आपण काय करायचंय, बघायचंय. ऑन द बेसिस ऑफ जॉग्राफिकल लोकेशन, आता ह्या ज्या 3 टाइप्स आहेत बेसिसवर, जॉग्राफिकल लोकेशन, टार्गेटेड कस्टमर ग्रुप अँड ऑब्जेक्टिव्ह, यानुसार मग त्याचे काय केलेले आहेत, हे सगळे प्रकार पाडलेले आहेत. ऑन द बेसिस ऑफ द जॉग्राफिकल लोकेशन हे आपण काय करूयात, बघूयात. पहिलं काय, इंटरनॅशनल ह्या ज्या जाहिराती आहेत त्या इंटरनॅशनल जाहिरातींमध्ये काय केलं जातं, तर हा ज्या कंपन्या आहेत की त्यांचा व्यवसाय जो असतो तो फार मोठ्या प्रमाणावर काय असतो, मोठ्या प्रमाणावर त्यांची बाजारपेठ एकापेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेली असते, तेव्हा त्यांना इंटरनॅशनल जाहिरातींची काय आवश्यकता भासते. आणि त्या जाहिराती असतात त्या शक्यतो कशा असतात, इंग्लिशमध्ये असतात. दुसरे आहे ते नॅशनल, राष्ट्रीय जाहिराती असतात. तर या काही उत्पादकांचे लक्ष एवढे एखादे काय असते, राष्ट्र किंवा देश असतो आणि त्यामुळे
सर्व राष्ट्र व्यापणाऱ्या माध्यमातून ते जाहिरात काय करत असतात. उदाहरणार्थ हिंदुस्तान लिव्हर असेल किंवा एसीसी, सिमेंट, बजाज ह्या ज्या असतात ते फक्त भारतापुरते आहेत. मग त्या भारतात काय करतात, भारताच्याच ह्याच्यामध्ये सगळ्या भारतभर जर आपल्याला जाहिरात करायची असेल तर मग राष्ट्रीय भाषेमध्ये काय केले जातात, त्या जाहिराती केल्या जातात. मग आता समजा ते बजाजचे असेल तर आपण हिंदीमध्येच आपण काय करतो, हमारा बजाज वगैरे असे जे त्यांचे लोगो आहेत ते हिंदीमध्येच त्या जाहिराती काय केल्या जातात. प्रादेशिक भाषांमध्ये केल्या जात नाही, कारण भारतीय जी भाषा आहे, जी राष्ट्रभाषा आहे त्यातून केल्या तर सगळ्यांना समजेल म्हणून ह्या जाहिराती अशा टाईपच्या असतात. म्हणजे काही जाहिराती मराठीत असतात, काही इंग्लिशमध्ये असतात, काही हिंदीमध्ये असतात. याचा फरक आपल्याला काय होतं इथे आपण समजू शकतो की ही कुठल्या लेवलची जाहिरात असेल. लोकल स्थानिक जाहिराती पण असतात, त्या फक्त राज्यापुरत्या किंवा एखाद्या विभागापुरत्या मर्यादित असतात किंवा त्यांचा व्यवसाय धंदा तेवढाच काय असतो, तेवढ्याच राज्यापुरता असतो. आणि मग त्या काय करतात, मग त्या प्रादेशिक भाषांमधनं केले जातात. म्हणजे मग जिथे जिथे काय असेल, म्हणजे समजा मराठी असेल तर मराठीतूनच काय केली जाते, जाहिरात केली जाते. किंवा एखादी कुठली भाषा दुसरी असेल, बंगाली वगैरे, तर मग त्या बंगालच्या त्या एरियामध्ये त्यांचा व्यवसाय असेल किंवा प्रोडक्ट असतील तर मग त्या बंगाली भाषेमधनच काय केली जातात, तिथे जाहिराती केल्या जातात. आता दुसरं बघा, ऑन द बेसिस ऑफ टार्गेटेड कस्टमर ग्रुप. आता हे टार्गेट आहे, लक्षित ग्राहक समूहावरून काय केले जातात, जाहिराती पण केल्या जातात. कंझ्युमर आणि कस्टमर ग्राहक जाहिराती. तर ग्राहक जाहिरातीच्या तुलनेने एकूण प्रमाणापैकी सर्वात जास्त भाग ग्राहक जाहिरातींनी व्यापलेला असतो. ग्राहकोपयोगी वस्तू खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असते आणि हा ग्राहक वर्ग वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशात विखुरलेला असतो. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, त्यांनी आपल्या मालाची माहिती देण्यासाठी विपणनाचे प्रभावी साधन म्हणून जाहिराती काय केल्या जातात, ह्या उपयोगी पडतात. इंडस्ट्रियल म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की औद्योगिक जे काही इंडस्ट्रियल ज्या पार्ट आहेत की ते फक्त इंडस्ट्रीमध्येच काय केले जातात, वापरले जातात उद्योगामध्ये. मग तशाच पद्धतीच्या जाहिराती काय केल्या जातात. मग त्या जाहिराती कुठे, तर टीव्हीवर देऊन चालणार आहे का, तर नाही, कारण सगळेच काही व्यावसायिक नसतात. तर मग त्यांची जे इंडस्ट्रियल मासिक मॅगझिन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये त्या जाहिराती काय केल्या जातात, प्रामुख्याने दिल्या जातात. आता ट्रेडेड म्हणजे व्यापारी जाहिराती असतात. आता या व्यापारी जाहिराती पण ज्या असतात त्या कुठे असतात, तर मध्यस्थी जे असतात, ट्रेडर्स असतात, त्या ट्रेडर्सच्या माध्यमातून काय केल्या जातात, या जाहिराती दिल्या जातात. तर व्यावसायिक प्रोफेशनल ह्या ज्या आहेत कस्टमर्स, प्रोफेशनल ज्या ऍडव्हर्टाइजमेंट असतात त्याच्यामध्ये बाजारात काही वस्तू अशा प्रकारच्या असतात की ज्या फक्त त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनावरून ग्राहकाला विकत घ्याव्या लागतात. म्हणजे समजा एखादा डॉक्टर असेल, टूथपेस्ट हे केली असेल किंवा एखादं औषध असेल, पेन क्लिअर असेल, तर मग डॉक्टर्स काही जाहिरातीमध्ये डॉक्टर्स असतात. मग ते डॉक्टर सांगतात की ही कशा पद्धतीने आपल्याला चांगली उपयोगी आहे, हे काय केलं जातं, दाखवलं जातं. किंवा एखादी इंजिनियर असेल, बांधकामाचा विषय असेल तर मग ते इंजिनियर दाखवून मग ते सिमेंट कसं चांगलं आहे, वाळू कशी चांगली आहे किंवा रंग कसा चांगला आहे हे पण काय केलं जातं, दाखवलं जातं. अशा जाहिरातींना काय केलं जातं, प्रोफेशनल ऍडव्हर्टाइजमेंट असं म्हटलं जातं. आता थर्ड आहे ऑन द बेसिस ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह नुसार काय केले जातात, उद्देशावरून पण जाहिराती काय केल्या जातात, ठरवले जातात. म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या काय आहेत, ऍडव्हर्टाइजमेंट आहेत की व्हेरियस अशा टाइप्स ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट आहेत. आता प्रोडक्ट म्हणजे वस्तू जाहिराती, म्हणजे एखादा प्रोडक्ट असेल तर प्रोडक्ट काय केलं जातं, वस्तूच्या सादरीकरणाला काय केलं जातं, महत्व दिलं जातं. म्हणजे मग ती जाहिरात जरी खूप आकर्षक केली तरी मुळात वस्तू निकृष्ट दर्जाची असेल, त्या वस्तूची काय केली जात नाही, विक्री होऊ शकत नाही. म्हणून त्या वस्तू ज्या आहेत त्या नक्की चांगल्या दर्जाच्या वगैरे पाहिजेत. ही जबाबदारी काय असते, त्या स्पॉन्सरची असते. आता सर्व्हिस म्हणजे आता सेवा पुरवणाऱ्या ज्या असतात, सेवा जाहिराती. मग सेवा जाहिरातीमध्ये काय, तर मग लॉन्ड्री, सलून, बँका अशा ज्या आहेत ते सेवा पुरवतात, त्यांची पण जाहिरात काय केली जाते. म्हणजे जसं कोटक महिंद्रा वगैरे आहे की आम्ही सेवा पुरवतो, सोनं देऊन आम्ही सोनं तारण ठेवून आम्ही काय करतो, तर पैसे देतो. अशा ज्या जाहिराती आहेत त्या पण, किंवा मग इतर ज्या आहेत सलून आहेत, ह्या पण गोष्टी काय केल्या, सेवा पुरवतात. आणि ह्या सेवा पुरवणाऱ्या त्यांची माहिती जर सांगितली गेली तर ग्राहक तिकडे काय केलं जातं, आकर्षित होतो. इंस्टिट्यूशनल व ऑर्गनायझेशनल म्हणजे संस्थात्मक ज्या जाहिराती आहेत त्या संस्थात्मक जाहिराती म्हणजे कुठल्या, तर मग हुंडाबळी, अंधश्रद्धा, रक्तदान, नेत्रदान याचं काय केलं जातं, अपील केलं जातं, आवाहन केलं जातं की तुम्ही हे करा, हे समाजासाठी उपयोगी आहे. अशा ऑर्गनायझेशनल ऍडव्हर्टाइजमेंट पण काय केल्या जातात. किंवा मग कोरोनाच्या काळामध्ये अमिताभ बच्चन ज्या जाहिराती करतो की एक मास्क है जरुरी वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत
त्या सगळ्या काय केल्या जातात, इंग्लिश मधनं पण ते सांगतात, हिंदी मधनं पण सांगतात. काही काही हिरो हिरोईन जे आहेत किंवा जे नटनट्या आहेत त्या पण मराठीमधनं आपल्या भाषेमध्ये पण सांगतात, लोकल भाषेमध्ये पण सांगतात. ह्या सगळ्या ज्या जाहिराती आहेत त्या ऑर्गनायझेशनल ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय केल्या जातात, पकडल्या जातात. पुढे पब्लिक युटिलिटी. पब्लिक युटिलिटी मध्ये जनसंपर्क जाहिराती ज्या आहेत त्या पण काय केल्या जातात, व्यवस्थित पब्लिक युटिलिटी म्हणजे की ज्या ज्या सेवा आहेत पब्लिक प्लेस मध्ये त्या काय काय आहेत त्या पण आपल्याला काय सांगितल्या जातात. फायनान्शियल याच्यामध्ये सार्वजनिक जाहिराती जशा आहेत, सार्वजनिक सेवा जाहिराती पण सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये काय तर राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, रक्तदान, अंधश्रद्धा निर्मूलन यासारख्या याच्यामध्ये पण काय केल्या जातात, सार्वजनिक सेवा जाहिराती दिल्या जातात. आता या जाहिरातीमध्ये काय केल्या जातात सार्वजनिक सेवा जाहिराती, तर त्याच्यामध्ये सार्वजनिक सेवा जाहिराती या सामाजिक जबाबदारीतून जाहिरात एजन्सी व सरकारतर्फे दिल्या जातात. आणि ह्या फायनान्शियल जे आहे ते वित्तीय जाहिराती. आणि पब्लिक युटिलिटी याच्यामध्ये सार्वजनिक जनसंपर्क जाहिराती असं आहे. आणि फायनान्शियल मध्ये वित्तीय जाहिराती असतात की जिथे आपल्याला काय केलं जातं, तर सर्वसाधारणपणे सार्वजनिक कंपन्या आपले भांडवल सामान्य जनतेकडून भाग भांडवल स्वरूपात उभे करतात व काही कंपन्या जनतेकडून भांडवल मागतात, तर काही जनतेकडून ठेवी स्वीकारतात. ज्या कंपन्या ठेवी किंवा इतर स्वरूपात पैसे स्वीकारतात तेव्हा पैसा उभा करण्याची गरज पडत नाही, परंतु जेव्हा कंपनीला आणखी भांडवलाची गरज असते तेव्हा जनतेने विश्वासाने कंपनीमध्ये पैसे गुंतवावेत या उद्देशाने ह्या जाहिराती काय केल्या जातात, फायनान्शियल जाहिरातीमध्ये केल्या जातात. ऍडव्हर्टाइजमेंट लेआउट. आता हे ऍडव्हर्टाइजमेंट आहे, त्या ऍडव्हर्टाइजमेंट फक्त आपण बघतो पण त्या ह्याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे ते आता आपण फक्त बघूयात. काय काय महत्वाचं आहे तर बॅकग्राऊंड महत्वाचं आहे, कसं बॅकग्राऊंड आहे. बॉर्डर, काही जाहिरातींमध्ये बॉर्डर दिली जाते कारण ती जाहिरात जास्त अधोरेखित व्हावी म्हणून वेगवेगळ्या कलरच्या बॉर्डर दिल्या जातात किंवा डबल बॉर्डर दिली जाते की जेणेकरून इतर जाहिराती आहेत आणि त्या जाहिरातींमध्ये आपलं दुर्लक्ष होऊ नये आपल्या जाहिरातीकडे, म्हणून बॉर्डर त्या जाहिरातींना केली जाते. बॅकग्राऊंड असतं, काही साड्यांच्या जाहिराती असतील तर तिथे रंगबेरंगी बॅकग्राऊंड काय केलं जातं, दिलं जातं. हेडिंग महत्वाचं की हेडिंग, खूप काही सगळे जाहिराती वाचायला खूप लोकांना वेळ नसतो पण हेडिंग वाचलं तर कळतं की इथे उत्सव आहे किंवा इथे सेल लागलेला आहे किंवा इथे काहीतरी शिबिर चालू आहे, हे सगळं आपल्याला हेडिंग वरून जाहिरातींच्या कळतं. तर कुपन सेवा पण काय केली जाते, दिली जाते. सजावट, डेकोरेशन केलं जातं. डेकोरेशन कशा पद्धतीने, खूप डिसेंट डेकोरेशन असेल तर ते जाहिरातीवर अवलंबून असतं की का डिसेंट आहे किंवा एकदम डार्क असेल तर का आहे, हे पण काय केलं जातं, विचार केला जातो. कॅप्शन आहे, कॅप्शन म्हणजे मथळा, म्हणजे काय तुम्ही लोगो काय देताय तुम्ही तिथे त्या ठळक अक्षरामध्ये लिहून कॅप्शन मध्ये मथळा काय, मथळ्यावरच कळू शकतं की कुठली जाहिरात आहे. सब कॅप्शन, उपमथळा कुठला आहे, ते उपमथळा पण कधी कधी मथळा चांगला दिला जात नाही कॅप्शन, पण जर सब कॅप्शन वरून आपल्याला काय केलं जातं, समजलं जातं की काय आहे ते. किंवा मग आता बघा, भव्य प्रदर्शन व विक्री 1.2 जाहिरात जी आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेले आहे. तुम्ही या पुस्तकामध्ये जर बघितलं की वेगवेगळ्या जाहिराती आणि तिथे दाखवले की कशा पद्धतीने ते लिहिलेलं आहे किंवा उपमथळा कुठे आहे, मथळा कुठे आहे, कशा पद्धतीच्या त्या जाहिरातींची उदाहरणं वगैरे चांगल्या सुंदररित्या लिहिलेली आहेत. पिक्चर्स कशा आहेत ते पण, मॅस्कॉट म्हणजे शुभप्रत वस्तू ज्या आहेत, म्हणजे त्या महाराजा कंपनी ज्या आहे, म्हणजे एअर इंडियासाठी काय केलं जातं, महाराजा हा हे चित्र दाखवलेलं, म्हणजे की एक शुभ अशा गोष्टी काय केल्या जातात, दाखवल्या जातात. किंवा एशियाडचा अप्पू, हे सगळे जे आहेत ते शुभप्रद वस्तू पण काय केल्या जातात त्या पिक्चर मध्ये, जाहिरातीमध्ये दाखवल्या जातात. लोगो, काही लोगो असतात की त्या लोगो वरूनच आपल्याला काय करतो, म्हणजे कळतं की मर्सिडीज बेन्झ असेल किंवा टाटा असेल किंवा स्टेट ऑफ बँकेचे जे लोगो जे आहे ते लोगो वरूनच आपल्याला कळते की ही त्याची जाहिरात आहे. प्राइस, म्हणजे समजा जर जाहिरातीमध्ये प्राइसला ठळक अक्षरात दिलं की म्हणजे सगळीकडे आपलं बजेटच असतं, म्हणजे बजेट जर आपल्याला परवडत असेल तर जाहिरातीकडे आपण काय करू शकतो, आकर्षित होऊ शकतो. मग जास्त करून काय केलं जातं, त्या प्राइसवर फक्त फोकस केला जातो की एवढ्यावर ही काय होईल, आपल्याला तुम्हाला परवडणार आहे आणि ही वस्तू तुम्ही करा घ्या. प्रोडक्ट, म्हणजे कुठलं प्रोडक्ट आहे, म्हणजे काय काय फीचर्स आहेत, चांगल्या गोष्टी काय आहेत, ह्या सगळ्या काय केल्या जातात त्या प्रोडक्ट मधनं सांगितल्या जातात.
बघा पुढे ब्लँक स्पेस काही काही जाहिरातीमध्ये फक्त काय केलं जातं, ब्लँक स्पेस ठेवली जाते आणि एकाच कोपऱ्यामध्ये काय केले जातात, चित्र किंवा लिहिलं असतं. तर आता मग ते ब्लँक स्पेस पाहून विशिष्ट जे काही सांगायचं आपल्याला तिथेच काय केलं जातं, लक्ष दिलं जातं. मेन मेसेज काय द्यायचा आहे त्याच्यावर पण जाहिरात केली जाते. ट्रेडमार्क असतो घोषवाक्य. ट्रेडमार्क आपल्याला माहिती आहे की काय हे असतं, म्हणजे मुख्य मजकूर काय आहे ते पण काय केलं जातं, बघितलं जातं. व्यापारी चिन्ह जे आहे ते व्यापारी चिन्हांवर, ट्रेडमार्क म्हणजे काय तर व्यापारी चिन्ह, व्यापारी चिन्हांमधनं पण आपल्याला त्या जाहिराती कळतात किंवा त्याच्यावरच फोकस त्या जाहिरातींनी केलेला असतो. बॅलन्स इन ऍडव्हर्टाइजमेंट लेआउट, आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सगळ्या जरी 16 ऍडव्हर्टाइजमेंटच्या महत्वाच्या गोष्टी असल्या तरी पण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कुठल्या गोष्टी ह्याच्यापैकी घ्यायच्या आहेत हे सगळं कळणं काय ऍडव्हर्टाइजमेंटला महत्वाचं आहे. जो जाहिरात करणार आहे जाहिरातदार त्याला कळणं महत्वाचं आहे. आता आपण हे सगळं बघितलेलं. आता मग इसेन्शियल ऑफ गुड्स ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे की चांगली जाहिरात करायची असेल तर काय महत्वाचं आहे तर अँड अपील, बॅलन्सिंग लेआउट, म्हणजे आता जे लेआउट आपण पाहिलेले त्या लेआउट मधलं कुठलं बॅलन्स आहे किंवा कुठलं फोकस आहे ते बघायचंय. सिम्पल आणि क्लिअर ऍडव्हर्टाइजमेंट पाहिजे, लोकांना कळेल अशी. जर खूप अवघड भाषेमध्ये किंवा खूप भारंभार लिहिलं असेल त्या जाहिरातीमध्ये तर कोणीही वाचत नाही. इकॉनॉमिकल म्हणजे ती परवडणारी अशी पाहिजे, आणि फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. म्हणजे समजा एक जाहिरात केली आणि ती लोकांना अपील झाली नाही तर आपल्याला ती दुसरी जाहिरात कशा पद्धतीने अपील होईल हे पण बघायला पाहिजे. आता सगळे फायदे तोटे स्कोप हे सगळ्या गोष्टी बघितल्या आपण, मिनिंग्स पाहिले, हे सगळं झालं. आपण फायदे वगैरे बघितलेले, उपयोग आहेत सगळं बघितलं. पण आता डिसएडव्हान्टेज ऑफ द ऍडव्हर्टाइजमेंट हे पण आपल्याला बघायचंय. गुड्स अँड सर्व्हिसेस गेट कॉस्टलियर, हे काय असतात, कॉस्टलियर असतात. तर पैसा दिले, चांगली जाहिरात जर करायची असेल तर पैसे देणं खूप महत्वाचं आहे. इट्स हेल्प इन द क्रिएटिंग मोनोपॉली इन द मार्केट, म्हणजे मोनोपॉली पण काय होऊ शकते, म्हणजे की त्याची जाहिरात येते पण चांगल्या उत्पादन जे आहे ते पण काय होतं, नजरेआड होतं आणि फक्त हेच उत्पादनाची काय मक्तेदारी होऊ शकते. वेस्टेज ऑफ मनी आहे. डिसअपॉइंटमेंट, जर एखादी वस्तू जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे जर आपल्याला मिळाली नाही, समजा डव शॅम्पू आहे आणि तो डव शॅम्पूमुळे काय झालेलं आहे तर केस खूप सुंदर होतील आणि मग खूप हेल्दी होतील हे जर दाखवलं आणि जर आपण वापरलं आणि जर उपयोग झाला नाही त्याचा तर आपण आपल्याला निराशा येते. इन्क्रीज यूज ऑफ द व्हल्गॅरिटी, म्हणजे व्हल्गॅरिटी पण काय जाते कधी कधी जाहिरातींमध्ये दाखवली जाते. पॉसिबिलिटी इन्क्रीज इन द अँटी सोशल एलिमेंट, म्हणजे की काय होतं तर बाकीचे जे अँटी सोशल जे आहे जाहिरातीत अश्लीलतेचे प्रमाण पण काय केलं जातं, वाढलं जातं कधी कधी. आणि समाजामध्ये विघातक प्रवृत्तींची वाढ होण्याची पण काय असते, शक्यता असते. म्हणजे समजा सिगारेट किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे पण, सिगारेट दारू याच्याकडे पण आकर्षित काय होऊ शकतात. हे जाहिरातीचे काय आहे डिसएडव्हान्टेज पण आहे. हा एवढा पूर्ण टॉपिक आपला आज झालेला आहे आणि पुढच्या तासाला आपण दुसरा MGM 308 हा पाठ काय करायचा आपण पाहायचा आहे. थँक्यू व्हेरी मच.